नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण इयत्ता 8वी पास होऊन इयत्ता 9वीत आला आहात, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। इयत्ता 8वी पर्यंत आपण गणिताच्या संदर्भात फक्त एकच पुस्तक अभ्यासत होतो। यावर्षी मात्र आपणास 2 पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे गणित भाग 1 आणि दुसरं म्हणजे गणित भाग 2। तर या प्रकरणांचा अभ्यास करत असताना, या पुस्तकांचा अभ्यास करत असताना तुम्हाला गणित भाग 1 मध्ये तुम्ही बीजगणित हा विषय शिकणार आहात। गणित भाग 1 मध्ये तुम्ही बीजगणित हा विषय शिकणार आहात, तर गणित भाग 2 मध्ये तुम्ही भूमिती हा विषय शिकणार आहात। आपण यावर्षी ही 2 पुस्तकं स्वतंत्ररित्या अभ्यासणार आहोत। तर चला आपण आपल्या विषयाकडे वळूयात। आजचा तास आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 याबद्दल आपण घेणार आहोत। तर या गणित भाग 1 मध्ये आपणास एकूण 7 प्रकरणं दिलेली आहेत। त्यापैकी प्रथम सत्राला आपली 4 प्रकरणं आहेत आणि द्वितीय सत्रामध्ये आपली 3 प्रकरणं आहेत। यातील पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे संच। तर आपण चला सुरुवात करूयात। संच या प्रकरणाला अतिशय छान असं प्रकरण आहे। तुम्ही शिकवलेला भाग समजून घ्यायचा आहे। जर काही अडचण असेल तर मला वैयक्तिक फोन करून त्याबद्दल विचारायचं आहे, ठीक आहे। तर पहिलं प्रकरण आपलं संच। संच म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण माहिती बघूयात। तर व्यवहारामध्ये संच हा शब्द आपण वेगळ्या पद्धतीने वापरतो, मात्र गणितामध्ये हा शब्द आपण एका विशिष्ट माहितीसाठी वापरतो। मग चला शिकूयात संच म्हणजे काय। तर संच म्हणजे काय हे शिकत असताना या ठिकाणी तुम्हाला या काही चित्रांची ओळख करून घ्यावी लागेल। पहिल्यांदा तुम्हाला फुलांचा गुच्छ दिसतो, नंतर किल्ल्यांचा जोडगा दिसतो, नंतर तुम्हाला पक्ष्यांचा थवा, नंतर वह्याचा गट्टा आणि शेवटी संख्यांचा एक गट दिसतो। तर ह्या सगळ्यांचा विचार केला असता तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी या प्रत्येक वस्तू समूहासाठी आपण एक विशिष्ट शब्द वापरला आहे आणि या सर्व उदाहरणात समूहातील घटक जे आहेत ते समूहातील घटक अचूक आणि नेमके आपला सांगता येतात हे आपल्याला माहीत आहे। तुमचा फुलांचा गुच्छ असू द्या, किल्ले असू द्या, पक्ष्यांचा थवा असू द्या, पुस्तकांचा गट्टा असू द्या किंवा इथं दिलेल्या संख्या ज्या आहेत, ह्या सर्व बाबतीत आपणाला या ज्या काही वस्तू आहेत या वस्तू आपला अचूक आणि नेमक्या सांगता येतात। तर असा जो समूह असतो, ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमके सांगता येतात, अशा सर्व समूहांना आपण संच असं म्हणतो। तर लक्षात ठेवा, संच म्हणजे काय किंवा संचची व्याख्या काय। ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात अशा समूहाला आपण संच म्हणतो। मग आता संच ही संकल्पना समजून घेत असताना आपण आणखीन काही गोष्टींचा विचार करूयात। या ठिकाणी आपण दुसरं एक उदाहरण विचारात घेऊयात। आपल्या वर्गात असणारी आनंदी मुले किंवा आपल्या गावात असणारी आनंदी मुले। आता हा एक समूह असेल, पण आनंदी असणं ही व्यक्ती सापेक्ष गोष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं। समजा मला वाटलं वर्गातली 4 मुलं आज आनंदी आहेत, परंतु दुसऱ्या शिक्षकाला कदाचित वाटेल की वर्गातली 10 मुलं आनंदी आहेत। तिसरा शिक्षक तिसऱ्या तासाला आल्यानंतर त्याला वाटेल आज वर्गात कुणीच आनंदी नाही, सर्व मुलं दुःखी आहेत। अशा पद्धतीनं मुलांच्या बाबतीत मुलं आनंदी असणं किंवा दुःखी असणं ही जी संकल्पना आहे, यातले घटक
कुणी जरी मोजले तरी ते सारखे येऊ शकत नाहीत. म्हणजे इथं व्यक्ती सापेक्षता आपला दिसून येते. म्हणून वर्गातील किंवा गावातील आनंदी मुले हा संच होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, वर्गातील हुशार मुले. आपण मुलांचंच उदाहरण या ठिकाणी घेतोय. वर्गातील हुशार मुले. आता वर्गातील हुशार मुले, आता मी गणित शिकवतो. माझ्या गणित विषयामध्ये जी मुलं हुशार आहेत ती कदाचित इंग्रजी विषयामध्ये हुशार नसतीलही. मला वाटलं माझ्या वर्गातली गणितामध्ये XYZ ही 3 मुलं हुशार आहेत, तर कदाचित इंग्रजीमध्ये ABC ही 3 मुलं हुशार असतील. म्हणजे प्रत्येक विषयाच्या संदर्भात या ठिकाणी वर्गातील हुशार मुलं ही वेगळी वेगळी असणार आहेत. म्हणजे प्रत्येक शिक्षक हा त्याच्या दृष्टीनं मूल्यमापन करताना जी हुशार मुलं आहेत ती वेगळी वेगळी गृहीत धरणार आहे त्याच्या विषयामध्ये. आणि त्यामुळं अशा हुशार मुलांचा निश्चित असा समूह होऊ शकत नाही आणि त्यामुळं आपण त्याला संच म्हणू शकत नाही. तर तुम्हाला यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकं संच म्हणजे नेमकं काय. तर अशा पद्धतीनं फुलांचा गुच्छ असेल, त्यातली फुलं आपण निश्चित मोजू शकतो, अचूक मोजू शकतो. किल्ल्याचा जोडगा असेल, त्यातील पुस्तकं आपण त्या किल्ल्या आपण अचूक मोजू शकतो. पक्ष्यांचा थवा असेल, त्यात किती पक्षी आहेत हे आपण अचूक मोजू शकतो. समजा वह्यांचा किंवा पुस्तकांचा गठ्ठा असेल तर त्यात किती पुस्तकं आहेत किंवा किती वह्या आहेत हे आपण निश्चित मोजू शकतो. तर अशा पद्धतीनं किंवा या ठिकाणी पुढं जो संख्यांचा समूह दिला आहे तो आपण लगेच सांगू शकतो की हा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे. म्हणजे त्याच्याबद्दल नेमकं आपण सांगू शकतो. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी ह्या संचाची उदाहरणं आहेत. मात्र आनंदी मुलं, हुशार मुलं ह्या ज्या संकल्पना आहेत याबद्दल आपल्याला नेमकी माहिती सांगता येत नाही, त्यांची नेमकी संख्या सांगता येत नाही. आणि त्यामुळं असे जे समूह आहेत हे समूह आपण संच गृहीत धरू शकत नाही. आता पुढं काही तुम्हाला उदाहरणं दिली आहेत. याच्यामध्ये आठवड्याचे 7 वार तुम्ही लगेच सांगू शकाल. आठवड्याचे 7 वार कुठले आहेत ते, होय की नाही. आठवड्याचे 7 वार कुठले आहेत ते तुम्ही लगेच सांगू शकाल. एका वर्षाचे दिवस तुम्ही सांगू शकाल, निश्चितपणाने सांगू शकाल. 365 दिवस असतात. लीप इयर असेल तर 366 दिवस असतात, हे आपणास माहीत आहे. त्यानंतर तिसरा जो समूह आहे तो आहे वर्गातील शूर मुले. आता शूर मुले कशावरून ठरवायची. समजा एखादा मुलगा भुंकणाऱ्या कुत्र्याला भीत असेल, मग तो शूर नाही का. एखादा मुलगा रात्रीच्या वेळी झाडांच्या सावलीला भीत असेल तर तो शूर नाही का. तर मुलगा शूर असणं किंवा नसणं ह्या व्यक्ती सापेक्ष गोष्टी आहेत, त्यामुळं हा संच होऊ शकत नाही. त्यानंतर चौथं उदाहरण आहे पहिल्या 10 मोजसंख्या. हा निश्चितपणाने संच होऊ शकतो. मोजसंख्या आपण सुरुवात करतो 1 पासून आणि शेवट 10 पर्यंत, म्हणजे 10 संख्या आहेत त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मोजसंख्या हा संच होऊ शकतो. महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले. आता प्रत्येकाच्या दृष्टीनं हे बळकट गड किल्ले कोणते आहेत याच्या बाबतीत व्यक्ती सापेक्षता दिसून येते आणि त्यामुळं हा समूह संच होऊ शकत नाही. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे सूर्यमालेतील ग्रह. सूर्यमालेत किती ग्रह आहेत हे निश्चित आहे, त्यात काही बदल होत नाही आणि त्यामुळं आपण सूर्यमालेतील जे काही ग्रह आहेत ते आपण संच म्हणून सांगू शकतो. आता हे सर्व शिकल्यानंतर तुम्हाला संच म्हणजे काय लक्षात आलं असेल. आता संचेची व्याख्या तुम्हाला वहीत लिहावी लागेल. इथं जी संचेची व्याख्या आहे ती संचेची व्याख्या तुम्हाला लिहावी लागेल. ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात त्या समूहांना संच म्हणतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे संच लिहिताना
त्या संचाला नाव द्यावं लागतं. मग हे नाव देत असताना आपण कॅपिटल इंग्रजी अक्षरांचा म्हणजे पहिल्या वर्णमालेतील किंवा इंग्रजी वर्णमाला जी आहे त्यातल्या पहिल्या वर्णमालेचा A B C D अशा प्रकारच्या अक्षरांचा वापर आपण संचाला नाव देण्यासाठी वापरतो. तर संचातील जे काही घटक आहेत ते संचातील घटक दाखवण्यासाठी आपण लक्षात ठेवा इंग्रजी वर्णमालेतील दुसऱ्या अक्षरांचा वापर आपण करतो किंवा दुसरी वर्णमाला या ठिकाणी आपण वापरतो. अशा पद्धतीनं A B C D अशा प्रकारच्या वर्णमालेचा आपण वापर करतो. आता संच नेमका दाखवताना त्या ठिकाणी काय केलं जातं, समजा A हा पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांचा संच आहे तर तो लिहिला कसा जातो बघा. तर ये संच आहे म्हणून त्याला नाव दिलं जातं ये. त्यानंतर महिरपी कंस केला जातो. महिरपी कंसात नंतर 1 2 3 4 आणि 5 अशा 5 नैसर्गिक संख्या आपण लिहितो. पहिल्या 5 नैसर्गिक संख्या आणि त्यानंतर महिरपी कंस पूर्ण केला जातो. तर या पद्धतीनं आपण कंस लिहितो. आता लक्षात ठेवा संचाचे घटक जे आहेत ते संचाचे घटक जे आहेत एखादा आता समजा A हा संच आहे आणि A संचात P हा घटक आहे का नाही हे सांगण्यासाठी आपण काय करतो, तर या ठिकाणी A संच असताना P हा त्याचा घटक आहे की नाही हे सांगण्यासाठी आपण काय करतो, P अशा पद्धतीचं चिन्ह आणि नंतर A असं आपण लिहितो. याचा अर्थ P हा A संचाचा घटक आहे. लक्षात ठेवा P हा A संचाचा घटक आहे. किंवा समजा A हा एक घटक आहे तो A संचात आहे का नाही हे सांगायचं म्हटलं तर आपण काय करतो, अशा पद्धतीच्या चिन्हाचा वापर करून आपण A हा A संचाचा घटक आहे हे लिहू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं संचाचा घटक आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो. हे चिन्ह लक्षात ठेवा. हे चिन्ह घटक असणे याच्यासाठी आणि घटक नसणे यासाठी आपण अशा प्रकारच्या चिन्हाचा वापर करतो. म्हणजे हे जे पहिलं चिन्ह आहे घटक असणे त्याच्यावरती आपण अशी तिरपी रेष ओढली की घटक नाही असा त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही संच म्हणजे काय, संच कसा दर्शवला जातो, संचाला नाव कसं दिलं जातं, संचातले घटक कसे ओळखायचे या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहिली. तर या ठिकाणी काही संच दिले आहेत तुम्हाला. ते संच बघा. पहिला संच आहे नैसर्गिक संख्याचा संच, त्यानंतर आहे पूर्ण संख्याचा संच, त्यानंतर पूर्णांक संख्याचा संच, नंतर आपण अशा पद्धतीनं परिमेय संख्यांचा संचही आपण लिहू शकतो आणि वास्तव संख्यांचा संचही आपण लिहू शकतो. तर लक्षात ठेवा संच लिहिताना जरी का आपण कुठलीही इंग्रजी आद्याक्षर किंवा पहिली वर्णमाला वापरत असलो तरी संख्या समूहांचे संच दर्शवण्यासाठी म्हणजे नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, वास्तव संख्या असतील किंवा परिमेय संख्या असतील यांचे संच दर्शवण्यासाठी मात्र आपल्याला विशिष्ट अक्षरांचाच वापर करावा लागतो. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्या आपण नॅचरल हा शब्द या ठिकाणी आपण इंग्रजीत नैसर्गिक संख्येला नॅचरल म्हणतो आणि त्यातलं n हे अक्षर आपण नैसर्गिक संख्यांच्या समूहासाठी आपण वापरतो. त्यानंतर पूर्ण संख्येच्या समूहासाठी आपण पूर्ण संख्येसाठी होल नंबर असा शब्द वापरतो. त्यातलं W हे पूर्ण संख्यांच्या संचासाठी आपण इथं वापरतो. लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्णांक संख्या असतील तर पूर्णांक संख्यासाठी आपण इंटेजर असा शब्द वापरतो.
इंटेजर असा शब्द वापरतो. त्यातलं आय हे अक्षर आपण पूर्णांक संख्या संचयासाठी आपण या ठिकाणी वापरतो. परिमेय संख्यासाठी रॅशनल नंबरसाठी मात्र क्यू हे अक्षरच वापरावं लागतं आणि वास्तव संख्या जर असतील तर वास्तव संख्यासाठी आर ह्या अक्षराचा वापर आपण इथं रिअल नंबरमध्ये आपले जे काही रिअल नंबर आहेत, रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या, तर रिअल नंबरमधलं आर या ठिकाणी आपण वास्तव संख्यासाठी वापरतो. लक्षात ठेवा, रिअल नंबर आणि रॅशनल नंबरसाठी दोन्ही शब्दामध्ये पहिल्यांदा आर आरच आहे आणि त्यामुळं या ठिकाणी परिमेय संख्यांचा सर्च दर्शवण्यासाठी आपण आरच्या ऐवजी काय वापरतो, क्यूचा वापर करतो. तशा प्रकारचे निर्देश आहेत. आता हे झालं सर्व संच कसे लिहायचे किंवा नैसर्गिक संख्याचा संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्याचा संच, परिमेय संख्या किंवा वास्तव संख्या यांच्या संचाबद्दल आपण माहिती बघितली. आता संच लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या संच लिहिण्याच्या पद्धती आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. या दोन प्रकारच्या पद्धती आहेत संच लिहिण्याच्या. एक म्हणजे यादी पद्धत, जसं की आपण किराणा सामानाची यादी करतो तशा पद्धतीनं संचातले सगळे घटक हे महिरपी कंसात लिहिले जातात. किंवा वर्गाचं कॅटलॉग ज्या पद्धतीनं आपण लिहितो, वर्गातले हजेरी ज्या पद्धतीनं लावतो त्या पद्धतीनं सगळे घटक हे आपण तिथं लिहितो. संचाचं नाव हे इंग्रजी अक्षरातील पहिली जी वर्णमाला आहे म्हणजे कॅपिटल लेटरचा वापर आपण करतो, कॅपिटल अक्षरांचा वापर आपण करतो. आणि दुसरं घटक दाखवण्यासाठी आपण लहान म्हणजे दुसऱ्या लिपीतील इंग्रजी अक्षर आपण वापरतो. मग अशा पद्धतीनं संच लिहिताना जेव्हा आपण यादी पद्धतीचा वापर करतो तेव्हा संचातले सर्व घटक आपण महिरपी कंसात लिहित असतो. तर प्रत्येक घटकाच्या दरम्यान आपण काय करत असतो, स्वल्पविराम आपण देत असतो. मग अशा पद्धतीनं संच लिहिताना आपण पहिली पद्धत वापरतो ती म्हणजे यादी पद्धत. या पद्धतीमध्ये संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम देतात. याप्रमाणे घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो. घटक तुम्ही कुठल्याही क्रमाने लिहा. उदाहरणार्थ आठवड्याच्या वाराचा संच आपल्याला लिहायचा आहे. मग आठवड्याच्या वाराचा संच लिहिताना सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असं लिहावं असं काही नाही. तुम्ही रविवार, शनिवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार कशाही कुठल्याही क्रमानं तुम्ही लिहू शकता. फक्त आठवड्याचे दिवस किती असतात तुम्हाला माहिती आहे, 7 दिवस असतात. 7च वार आहेत आणि ते आपल्याला तिथं लिहावे लागतील. त्याचा क्रम कुठलाही असला तरी चालतो, पण प्रत्येक घटक जे आहेत ते प्रत्येक घटक तिथं त्या यादी पद्धतीने संच लिहिताना त्यात आलेले पाहिजेत. एखादा घटक वगळता कामा नये आणि एखादा घटक दोनदा लिहिताही कामा नये. म्हणजे समजा एक काम 8 दिवस चाललं, मग 8 दिवस म्हटलं की एक वार दोनदा येणार, होय की नाही. 7 दिवस आहेत आणि आठवडाभर एखादं काम चाललं म्हणजे एखादा वार त्यात दोनदा येणार. मग तो वार संच लिहिताना किंवा यादी पद्धतीनं संच लिहिताना दोनदा लिहायचा का, तर नाही, तो एकदाच लिहायचा. कारण तिथं तो वार एकदाच आपण लिहिणार आहे, दोनदा लिहिणार नाही. जरी का आठवड्याचं काम आपण लिहित असलो किंवा आठवडाभर चाललेलं काम आपण लिहित असलो तरी त्या संचामध्ये प्रत्येक दिवस हा एकदाच नोंदवला जाणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत यादीपत्तीच्या संचाची, ती तुम्ही अभ्यासू शकता. पहिला ए संच आहे, त्याच्यामध्ये 3, 5, 7, 9 असा घटक दिलेला आहे, हे घटक दिले आहेत. दुसरा संच आहे 7, 3, 5, 9. मग ह्या पद्धतीनं तुम्ही ह्या क्रमानं लिहा किंवा ह्या क्रमानं लिहा. ए हा संच या पद्धतीनं कसाही तुम्ही लिहू शकता. आता दुसरी गोष्ट, रिमेंबर शब्दातील अक्षरांचा समूह लिहायचा आहे आपल्याला. तर रिमेंबरमध्ये आर दोनदा आलं आहे, ई दोनदा आलं आहे, एम दोनदा आलं आहे, बी एकदा आलं आहे. मग
हा समूह लिहिताना तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी फक्त 4च अक्षर आपण नोंदवलेत. म्हणजे रिमेंबरमध्ये प्रत्यक्ष जरी का आपली 8 अक्षरं असली तरी 8 अक्षरं आपण न लिहिता प्रत्येक अक्षर हे एकदाच लिहिले, म्हणजे REMB एवढंच लिहिलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण यादी पद्धतीनं आपण संच लिहितो. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गुणधर्म पद्धती. संच लिहिण्याचा दुसरा प्रकार म्हणजे गुणधर्म पद्धती. मग गुणधर्म पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर संचातील एक घटक प्रातिनिधिक स्वरूपात तिथं घेतला जातो. या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक तिथं निवडला जातो आणि तो घटक आपण या पद्धतीने लिहितो. आता समजा एखादा संच आहे, वर्षाचे दिवस हा संच आहे. वर्षाचे दिवस 365 असतात. मग हा संच लिहिताना आपण कसा लिहिणार, तर उदाहरणार्थ ए हा संच आहे, मग ए नाव देणार आपण तिथं, महिरपी कंसात वर्षाच्या दिवसासाठी X हे अक्षर वापरणार आणि पुढं एक रेष लिहिणार, त्याच्या पुढं पुन्हा X लिहिणार आणि हा वर्षाचा दिवस, वर्षातील दिवस आहे. मग अशा पद्धतीनं आपण लिहिणार. मग आता हे लिहिल्यानंतर हे वाचायचं कसं, पुन्हा पुढं महिरपी कंस आपला पूर्ण करावा लागणार, लक्षात ठेवा. तर हे वाचताना आपण कसं वाचणार, तर X हा ए संचाचा असा घटक आहे. ही रेषा म्हणजे काय, ही रेषा वाचताना आपण काय करतो, X हा ए संचाचा असा घटक आहे की, ह्या रेषेचा एवढा अर्थ होतो. X हा ए संचाचा असा घटक आहे की X हा वर्षातील दिवस आहे. आता दुसरे एक उदाहरण घेऊयात. समजा आपण एक उदाहरण घेऊयात. बनाना हा इंग्रजी शब्द आहे. मग ह्याचा संच लिहायचा आहे आपला. मग बनाना शब्दाचा संच लिहिताना आपण कसं लिहिणार, तर बघा X, तर X हा ए संचाचा असा घटक आहे की X हे बनाना शब्दातील अक्षर आहे. शब्दातील अक्षर आहे. बनाना या शब्दातील अक्षर आहे. मग इथं वाचताना हा संच कसा असणार, हा संच वाचताना आपण लक्षात ठेवायचं, X हा ए संचाचा असा घटक आहे की X हे बनाना शब्दातील अक्षर आहे. तर या पद्धतीनं तुम्ही संच लिहू शकता. आता या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलं आहे ते उदाहरण आहे, X हा ए संचाचा असा घटक आहे की X ही नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे नैसर्गिक संख्येचा घटक आहे. हे चिन्ह आपण कशासाठी वापरतो, घटक आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की हे जे चिन्ह वापरलं आहे ते घटक आहे हे सांगण्यासाठी. आणि ही रेष कशी वाचायची, तर असा घटक आहे की किंवा अशी संख्या आहे की, त्याच्यासाठी ती रेष वाचायची आहे. तर हा संच आपण असा वाचू शकतो, X हा ए संचाचा असा घटक आहे की X ही नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि ही नैसर्गिक संख्या 1 पेक्षा मोठी, ही नैसर्गिक संख्या 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान आहे. हा संच यादी पद्धतीने लिहायचा म्हटलं तर कसा लिहिता येईल,
एकपेक्षा मोठी नैसर्गिक संख्या, एकपेक्षा मोठी नैसर्गिक संख्या 2, 3, 4, 5 या पद्धतीनं तुम्ही 9 पर्यंत लिहायचं आहे आणि 9 लिहिल्यानंतर तुम्ही महिरपी कंस पूर्ण करायचं आहे. याचा अर्थ काय झाला, 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या या समूहात आहेत, असा त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीनं गुणधर्म पद्धतीनं संच कसा लिहायचा याबद्दल आपण माहिती बघितली. आता आपण या ठिकाणी गुणधर्म पद्धतीची आणि यादी पद्धतीची काही उदाहरणं दिली आहेत, ती तुमच्या वहीत तुम्ही नोंदवायची आहेत. संचची व्याख्या तुम्ही लिहायची आहे आणि हा सगळा अभ्यास पूर्ण करून नंतर आपण सराव संच 1.1 सोडवायचा आहे. आता तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये सराव संच 1.1 मध्ये काही उदाहरणं दिली आहेत, तर ती उदाहरणं या पद्धतीनं आहेत. पहिला प्रश्न आहे, संच यादी पद्धतीने लिहा. समनैसर्गिक संख्याचा संच तुम्हाला लिहायला सांगितलं आहे. मग हा संच कसा लिहायचा, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला एखादं अक्षर निवडावं लागेल. आता समजा तुम्हाला पहिला संच समनैसर्गिक संख्याचा संच लिहायचा आहे. मग तुम्ही काय करायचं, या ठिकाणी समजा पी असं संचाला नाव द्यायचे तुम्हाला. तर समनैसर्गिक संख्याचा संच लिहिताना तुम्ही काय करायचं, 2, 4, 6 डॅश 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 महिरपी कंस पूर्ण, अशा पद्धतीनं तुम्ही संच लिहायचा. आता दुसरा संच लिहायचा असेल 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आता सममूळ संख्या कसल्या, सम असणाऱ्या आणि मूळ संख्या त्यांचा संच लिहायचा. समजा तो संच आपला क्यू आहे. मग क्यू संच लिहिताना आपण काय करणार, या ठिकाणी क्यू संच लिहिताना आपण सम आणि मूळ संख्या, मग 2 येते, 2 नंतर पुढची मूळ संख्या आपली किती असेल, 2 नंतर 2 नंतर 4 ही मूळ संख्या नाही आहे, नंतर 6 नाही आहे, नंतर 8 नाही आहे, 10 नाही आहे. या पद्धतीनं तुम्हाला शेवटची जी मूळ संख्या आहे या ठिकाणी ती आपला जी काय असेल ती या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या संख्या तुम्ही लिहू शकता आणि नंतर शेवटी तुम्ही याची स्क्रीनशॉट मला माझ्या वैयक्तिक नंबरवरती याचे फोटो पाठवायचे आहेत. आपण थांबूयात. उद्याच्या तासाला आपण याच्या पुढचा भाग शिकणार आहोत, ते म्हणजे संचाचे प्रकार. ठीक आहे. धन्यवाद.